पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। तर मराठा आरक्षणासाठी काढलेल्या GR वरून नागपूरमध्ये ओबीसींचा मोर्चा निघाला। GR रद्द करा, नाहीतर मुंबईसह ठाणे पुणे ओबीसी जाम करतील असा इशारा थेट वडेट्टीवारांनी सरकारला दिला। पाहूया। जर हा GR रद्द झाला नाही तर आम्ही सर्व लोक ज्यांनी मुंबई जाम केली, आम्ही मुंबईसह पुरा पुणे पुरा ठाणे ओबीसी जाम केल्याशिवाय राहणार नाही। मराठा आरक्षणासाठी हैदराबाद गॅझेट लागू करण्यासाठीच्या GR विरोधात नागपुरात ओबीसींचा मोर्चा निघाला। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात ओबीसी संघटना नागपुरात एकवटल्या आणि GR रद्द झाला नाही तर मुंबईसह ठाणे आणि पुणे जाम करण्याचा इशारा वडेट्टीवार यांनी दिला। मला वाटतं महायुती सरकारला आता होश आहे आणि हेही सांगतो, जर हा GR रद्द झाला नाही तर आम्ही सर्व लोक ज्यांनी मुंबई जाम केली, आम्ही मुंबईसह पुरा पुणे पुरा ठाणे ओबीसी जाम केल्याशिवाय राहणार नाही आणि तोपर्यंत हटणार नाही, हा सुद्धा विश्वास या ठिकाणी देतो आहे। हैदराबाद गॅझेटच्या आधारे नोंदींवरून कुणबी अर्थात ओबीसींचं जात प्रमाणपत्र वाटप सुरू झालं। मात्र हे ओबीसींच्या आरक्षणावर अतिक्रमण असल्याचा आरोप ओबीसी संघटनांचा आहे। त्यामुळे नागपुरातून वडेट्टीवारांनी आरक्षणामध्ये घुसखोरी करणाऱ्यांचा बंदोबस्त करा असा इशारा दिला। जो जो तुमच्या भावनेशी खेळेल त्याचा बंदोबस्त करा, कारण ओबीसी म्हणून आमच्यामध्ये कोणी शिरता कामा नये, आमच्यामध्ये कोणी हक्क वाजवता कामा नये, आमच्याकडे कोणी घुसखोरी करता कामा नये। खरं तर आपण बघितलं पाहिजे की 2 सप्टेंबरचा हा जो GR आहे हा फक्त मराठवाड्यापुरता करता आहे। आम्ही या ठिकाणी ओबीसी समाजाला कुठलाही धक्का लागणार नाही असं वचन त्या शिष्टमंडळाला दिलं। हैदराबाद गॅझेट लागू करण्याच्या मागणीसाठी जरांगे मराठ्यांसह मुंबईत आले होते। अखेर सरकारनं जरांगे यांची मागणी मान्य केली, पण ओबीसी मोर्चावरून जरांगेंनी वडेट्टीवार यांच्यावर टीका केली आहे। काँग्रेसचा सुपडा साफ होण्याचं भविष्य सुद्धा त्यांनी सांगितलं। 12 बलुतेदारांची काळजी महाराजांनी घेतली, परंतु हा जरांगे आमच्या मुळावर उठला आहे आणि हे फडणवीसांचं सरकार आम्हाला मुळापासून संपवण्याचं काम करण्यासाठी जरांगे पुढे झुकला आहे, म्हणून शुद्धीवर आणण्यासाठी आजचा हा मोर्चा आहे। जोपर्यंत काँग्रेसचा सुपडा साफ होत नाही तोवर तो गप्प बसत नाही आता, कारण त्यांनी ते छगन भुजबळच्या विचाराच्या आहारी गेलाय आणि जो नेता जो माणूस छगन भुजबळच्या आहारी जाईल तो नेता संपल्याशिवाय राहत नाही, ते पक्ष सुद्धा संपल्याशिवाय राहत नाही। आतापर्यंत तुम्ही नाशिकची हिस्ट्री येऊन बघा, नाशिकच्या सुद्धा प्रत्येक मतदारसंघात त्याचं कोणासंगत जमत प्युअर अपेश आहे ते, आणि हे असल्या अपेक्षाच्या षडयंत्रात गुंतलाय वडेट्टीवार साहेब सुद्धा। चांगलं होतं आतापर्यंत आरक्षणासाठी मराठा समाजाचे मोर्चे निघाले, आता त्याच आरक्षणाच्या GR विरोधात ओबीसींचे मोर्चे निघतायत। नागपुरात वडेट्टीवारांच्या नेतृत्वात ओबीसी एकवटले तर 17 तारखेला बीडमध्ये मंत्री भुजबळ एल्गार पुकारणार आहेत। जालन्याहून संजय सरोदे आणि सुनील ढगेसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।